Hello students, we are going to study the new topic. There is a composition of two SHM. टॉपिक म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आपण एकच पार्टिकल एसएचएम करायचा, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन याचा स्टडी केला. या पॉइंट मध्ये दोन पार्टिकल सायमल्टेनियस एसएचएम करतात. दोन्ही पार्टिकलचे अँप्लिट्यूड डिफरंट आहेत बट पिरियड आर द सेम. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी हे सर्क्युलर मोशन घेतले आणि हे दुसरं सर्क्युलर मोशन घेतले, हे दुसरं सर्क्युलर मोशन आणि पाथ हॉरिझॉन्टल डायमीटर घेतला. कन्सिडर करा ए बी, ए डॅश बी डॅश. मला सांगा या दोन्ही सर्कलचे डायमीटर कसे डिफरंट आहेत, म्हणजे रेडियस कसे आहेत डिफरंट आहेत. मग हे जर अँप्लिट्यूड A1 असेल आणि हे जर अँप्लिट्यूड A2 असेल आणि हा पार्टिकल इथून स्टार्ट होत असेल, याचा हा अल्फा 1 आणि हा पार्टिकल इथून स्टार्ट होत असेल तर हा अल्फा 2. बट प्रोजेक्शन एकाच पाथवरती, ज्याचा अँप्लिट्यूड A1 आहे तो इथंच ऑसिलेट होतो आणि ज्याचा अँप्लिट्यूड A2 तो इथं ऑसिलेट होतो. बट दोघांच्या ऑसिलेशनचा पिरियड हा सेम. मग पिरियड जर सेम असेल तर ओमेगा सेम. मग डिफरंट काय, अल्फा डिफरंट आहे आणि अँप्लिट्यूड डिफरंट. पाथ कसा आहे दोघांचा, सेम पाथ, सेम पाथ. मग हे दोन ऑसिलेशन जर कंपोज झाले तर तयार काय होतं, तर अगोदरच सांगतो न्यू ऑसिलेशन तयार होतं. मग न्यू ऑसिलेशन तयार होतं तर त्याचं इक्वेशन काय, त्याचं रिझल्टंट अँप्लिट्यूड काय आणि रिझल्टंट इपोक काय, दॅट इज द डेल्टा. अल्फाच्या ऐवजी डेल्टा होतो. मग रिझल्टंट अँप्लिट्यूड आर ने दाखवतो, रिझल्टंट इपोक डेल्टा ने दाखवतो आणि रिझल्टंट इक्वेशन एक्स कॅपिटल एक्स. आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड काढायचे. परत फेज डिफरन्स 0 डिग्री असताना, 90 डिग्री असताना आणि 180 डिग्री असताना, एवढा पार्ट आपल्याला या पॉइंट मध्ये पाहिजे. मग कंपोजिशन ऑफ टू एसएचएम, एनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. कंपोजिशन ऑफ टू एसएचएम. मग पहिलं एसएचएम x1 is equal to a1 sin of omega t plus alpha 1, say that equation 1, and x2 is equal to a2 sin of omega t plus alpha 2, say that equation 2. गंमत पहा, या ठिकाणी मी अँप्लिट्यूड डिफरंट घेतले, अल्फा 1 आणि अल्फा 2 डिफरंट आहे. बट पिरियड कसा आहे या ठिकाणी, ओमेगा कसा आहे, दोन्ही सेम. दोन्ही एसएचएम सेम पाथ होते. अँप्लिट्यूड डिफरंट आहे, इनिशियल फेज डिफरंट आहे. याचा अर्थ टोटल फेज ऑफ एसएचएम कसा असेल, डिफरंट. कारण अल्फा बदलला की ओमेगा टी प्लस अल्फा बदलणार. हे दोन एसएचएम जर एकत्र झाले तर एकत्र येणारच, एकाच पाथवरती, आणि एकत्र आले तर ते एसएचएम करायला सुरुवात करते. एसएचएम केलं तर परत व्हॉट इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सो that x is equal to x1 plus x2. So x is equal to a1 sin of omega t plus alpha 1 plus a2 sin of
ओमेगा टी प्लस अल्फा टी. See here, साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला वापरू. काय फॉर्म्युला असतो? साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग एकाला ए माना आणि दुसऱ्याला बी. एकाला ए आणि दुसऱ्याला बी. काय x इज इक्वल टू a1 inside the bracket sin of omega t into cos of alpha 1 plus cos of omega t into sin of alpha 1 plus a2 apart inside the bracket sin of omega t into cos of alpha 2 plus cos of omega t into sin of alpha 2. a1 आणि a2 ने आत मल्टिप्लाय करू. x is equal to a1 sin omega t cos alpha 1 plus a1 cos omega t sin alpha 1 plus a2 sin omega t cos alpha 2 plus a2 cos omega t into sin of alpha 2. sin omega t कॉमन घेऊ आपण. हे sin omega t कॉमन घेऊ. तर काय आहे? x is equal to sin omega t मी कॉमन घेतली. तर याच्यात a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 cos alpha 2 आणि यामधून मी cos ओमेगा t कॉमन जर घेतलं प्लस कंटिन्यू आहे स्टेप cos ऑफ ओमेगा t इनसाइड द ब्रॅकेट काय राहील a1 sin alpha 1 a1 sin alpha 1 प्लस a2 sin alpha 2. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. कन्सिडर हियर काय मानायचं? हा पार्ट आहे आणि हा पार्ट आहे. याला कन्सिडर करणार आहे. कन्सिडर आर रिझल्टंट एम्प्लिट्यूड साइन ऑफ रिझल्टंट इपोक डेल्टा आर साइन डेल्टा इज इक्वल टू याच्यासाठी मानतो मी a1 साइन अल्फा 1 प्लस a2 साइन अल्फा 2. याला इक्वेशन नंबर 4 म्हणू. आणि r cos डेल्टा इज इक्वल टू a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. a2 cos अल्फा 2 इक्वेशन नंबर 5. या इक्वेशन 4 आणि 5 याच्या ठिकाणी r cos डेल्टा ठेवलं, या ठिकाणी r sin डेल्टा ठेवलं. म्हणून युजिंग 4 and 5 in equation 3. In equation 3 काय x is equal to sin omega t into r cos delta plus cos omega t into r sin delta. कॉमन निघेल हा पार्ट x is equal to r inside the bracket sin omega t into cos delta plus cos omega t sin delta. आता उलटा फॉर्म्युला यूज करायचा. या ठिकाणी पहा, याला मी a मानलं समजा, हा a मान, हा a मान आणि हा b मान. तर काय होईल sin a cos b प्लस cos a sin b. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा? sin a प्लस b चा.
आणि म्हणून या ठिकाणी x इज इक्वल टू r sin of a that is omega t plus delta. So that equation number 6. Equation number 6 represent the result equation for resultant displacement of composition of two system. That is resultant amplitude and this one is the resultant epoch. A resultant epoch and it is the resultant displacement. This is an expression for resultant displacement of composition of two SHM. म्हणजे दोन SHM एकत्र झाल्याच्या नंतर देखील तयार होणारी रिझल्टंट मोशन कोणती, तर SHM. मग जर SHM असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय, इट इज नथिंग बट कॅपिटल ओमेगा. काय आला, सेम मेथड ऑफ द इंडिव्हिज्युअल. प्रत्येक ऑसिलेशनचा जो ओमेगा होता तोच ओमेगा याचा आला. याचा अर्थ एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, जेवढा प्रत्येक ऑसिलेशनला इंडिव्हिज्युअल दर x1 आणि x2 जे इक्वेशन लिहिले त्यांचा पिरियड आणि याचा पिरियड सेम असेल, बट इनिशियल फेज डिनोटेड बाय डेल्टा. Then here we require to find out the resultant amplitude. Resultant amplitude काढायचं. Resultant amplitude. That is the capital R. Resultant amplitude काढायचं तर आपण या दोन इक्वेशनचा वापर करणार आहोत. कोणत्या दोन, इक्वेशन 4 आणि 5 चा, या दोन इक्वेशनचा वापर करणार आहे. मला R काढायचा तर साइन आणि कॉस हे निघून गेले पाहिजे. कधी जातील तर इक्वेशन 4 आणि 5 चा वर्ग केला, स्क्वेअर केला आणि ऍडिशन केली. आणि म्हणून आपण ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग equation 4 and 5 we get that the r sin delta चा स्क्वेअर प्लस r cos delta चा स्क्वेअर इज इक्वल a1 sin alpha 1 प्लस a2 sin अल्फा 2 चा स्क्वेअर. ही किंमत कशाची, r sin डेल्टाची, प्लस r cos डेल्टाची किंमत a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 चा स्क्वेअर. याचा स्क्वेअर केला r स्क्वेअर sin स्क्वेअर डेल्टा प्लस r स्क्वेअर cos स्क्वेअर डेल्टा is equal to expansion a plus b चा ब्रॅकेट चा स्क्वेअर, the square of first term plus square of second term plus 2 into first term into second term. पहिल्या पदाचा वर्ग a1 स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग a2 स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा 2 प्लस दोन गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. मी इथं आपल्या सोयीनुसार लिहितो a1 a2 sin अल्फा 1 sin अल्फा 2 प्लस सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचा. पहिल्या पदाचा वर्ग a1 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 1 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा 2 प्लस ट्वाइस a1 a2 cos अल्फा 1 cos अल्फा. ओके, कॉमन काय निघेल इथे, r स्क्वेअर निघेल. इथे कॉमन काय निघेल, a1 स्क्वेअर कॉमन काढायचा. याच्यात a1 स्क्वेअर कॉमन काढायचा. त्यानंतर इथे कॉमन काय निघेल, a2 स्क्वेअर कॉमन काढायचा. आणि इथे कॉमन काय निघेल,
ट्वाइस a1 a2 आणि कॉसच्या फॅक्टर अगोदर लिहायचे. सो r स्क्वेअर इनसाइड द ब्रॅकेट sin स्क्वेअर डेल्टा प्लस cos स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू a1 स्क्वेअर कॉमन घेतला इनसाइड द ब्रॅकेट sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस cos स्क्वेअर अल्फा 1 प्लस a2 स्क्वेअर कॉमन घेतला inside the bracket sin square alpha 2 plus cos square alpha 2 twice a1 a2 कॉमन घेतला cos च्या अगोदर लिहिली cos alpha 1 cos alpha 2 plus sin alpha 1 sin alpha 2. then see ही आयडेंटिटी अँगल सेम असले पाहिजे. हा डेल्टा आहे हा डेल्टा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किती असते दरत 1. त्यामुळे sin स्क्वेअर डेल्टा प्लस cos स्क्वेअर डेल्टा 1. इथे अँगल सेम आहे. याची किंमत किती 1. याची किंमत किती 1. याला a मानलं याला b मानलं cos a cos b प्लस sin a sin b. हा कशाचा फॉर्म्युला आहे तर cos ऑफ a मायनस b चा. आणि मग r स्क्वेअर sin square delta plus cos square delta that is 1. a1 square into 1 a2 square into 1 twice a1 twice a1 a2 into cos of alpha 1 minus alpha 2. and taking the square root r is equal to square root इथे प्लस असेल तर पूर्ण वर्गमूळामध्ये टाकायचं स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं. याचे इंडिव्हिज्युअल स्क्वेअर रूट निघत नसते कंपाऊंड आहे. त्यामुळे r is equal to square root of a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos of alpha 1 minus alpha 2. Say that equation number I think 7 असेल. that is the equation number 7. equation number 7. This is an expression for the resultant amplitude of composition of two secant where the r is equal to square root of a1 square plus a2 square plus twice a1 a2 into cos of alpha 1 minus alpha 2. Then next resultant epoch. Resultant epoch that is the delta म्हणजे starting phase. या ठिकाणी इक्वेशन 4 and 5 याला डिवाइड करायचं. इक्वेशन 4 ला 5 ने डिवाइड करायचं म्हणजे r कॅन्सल होईल. म्हणून डिवाइडिंग इक्वेशन फोर बाय 5 काय सांग r sin डेल्टा डिवाइड बाय r cos डेल्टा is equal to a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 divided by a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. मी याला ब्रॅकेट टाकतो. r कॅन्सल होईल डेल्टा डेल्टा कॅन्सल नाही होणार. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफरंट आहे त्यामुळे r कॅन्सल झालं. sin डिवाइड बाय cos काय असते tan of delta is equal to inside the bracket a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 divided by a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. Then delta is equal to tan तिकडे गेला tan inverse of inside the bracket a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 divided by a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. Say that equation number 7.
Say that equation number, sorry, 8. Equation 8 represent the resultant epoch of composition of two accession. There is a delta is equal to tan inverse of A1 sin alpha 1 plus A2 sin alpha 2 divided by A1 cos alpha 1 plus A2 cos alpha 2. We require to observe the composition. There is a condition for resultant amplitude. तीन condition है. We know that the resultant amplitude R is equal to square root of A1 square plus A2 square plus twice A1 A2 into cos of alpha 1 minus alpha 2. हा इक्वेशन नंबर 7 आहे आपला. मला सांगा पहिल्या फंक्शनचा फेज किती होता? ओमेगा टी प्लस अल्फा 1. आणि दुसऱ्याचा फेज किती होता? ओमेगा टी प्लस अल्फा 2. दोन्ही फेज मधला फेज डिफरन्स काढला तर वजाबाकी केली तर ओमेगा टी ला ओमेगा टी कॅन्सल होईल. हा जर ग्रेटर असेल तर अल्फा 1 मायनस अल्फा 2 आणि हा ग्रेटर असेल तर अल्फा 2 मायनस अल्फा 1. मग अल्फा 1 ग्रेटर की अल्फा 2 माहित नाही. जरी निगेटिव्ह आलं तरी इथं कॉस आहे. कॉस इट इज द इव्हन फंक्शन, त्यामुळे ऑलवेज पॉझिटिव्ह असते. त्यामुळे याच्यातला डिफरन्स ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यावेळेस निगेटिव्ह आलं तरी माइंड घ्यायचं. समजा तुमचा याचा अल्फा 1 तुम्ही प्रॉब्लेम मधून गिवन डाटा मध्ये लिहिला, अल्फा 2 लिहिला आणि अल्फा 1 मायनस अल्फा 2 तुमचा -π/6 किंवा -30 डिग्री आला तर cos ऑफ -30 इट इज इक्वल टू cos ऑफ 30. त्यामुळे मायनस घेण्याऐवजी डायरेक्ट डिफरन्स हा मॅग्निट्यूड घेतला तरी चालतो. मग या ठिकाणी पहा, जर फेज डिफरन्स फेज डिफरन्स अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू 0, अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू 90 डिग्री आणि अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू 180 डिग्री. जर फेज डिफरन्स 0 डिग्री असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय? cos ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजे cos ऑफ 0 याची किंमत किती? तर 1. त्यामुळे r काय येईल? r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 इट इज नथिंग बट 1. दैट इज 1. cos ऑफ 0 दैट इज 1. मग इट इज द एक्सपान्शन ऑफ पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. म्हणजेच काय? तर इट इज द एक्सपान्शन ऑफ a1 plus a2 bracket square किंवा a2 plus a1 bracket square whatever may taking the square root r is equal to a1 plus a2. म्हणजे जर फेज डिफरन्स 0 असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय आलं तुमचं? a1 plus a2. खरं ते प्लस मायनस असते. प्लस मायनस a1 plus a2. जर अल्फा 1 मायनस अल्फा 2 90 डिग्री असेल तर cos ऑफ 90 डिग्री किती आहे? दैट इज 0. सो इक्वेशन 7 becomes r is equal to square root of a1 square plus a2 square plus twice a1 a2 into 0. हा फॅक्टर काय होईल? 0 येईल आणि r is equal to square root of a1 square plus a2 square. इट इज द रिझल्टंट अँप्लिट्यूड. आणि जर अल्फा 1 मायनस अल्फा 2 180 डिग्री असेल तर cos ऑफ 180 डिग्री किती असते? तर -1. सो r इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 into -1. या cos अल्फा 1 मायनस अल्फा 2 ची किंमत ठेवली. r is equal to square root of a1 square plus a2 square minus twice a1 a2
इट इज एक्सपांशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा और a2 मायनस a1 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण पहिले पद कशाला करू शकतो. त्यामुळे काय या ठिकाणी स्क्वेअर रूट जर घेतला मी तर r इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट येईल a1 मायनस a2 और याचा स्क्वेअर रूट घेतला तर r इज इक्वल टू a2 मायनस a1. म्हणजे काय, जर फेज डिफरन्स 180 डिग्री असेल तर a1 ग्रेटर दॅन a2 असेल तर r इज इक्वल टू a1 मायनस a2 अँड a2 ग्रेटर दॅन a1 असेल तर r इज इक्वल टू a2 मायनस a1. अति महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा दोनदा तीनदा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. नाही समजलं तर नंतर सांगेलच मी, पण तरी देखील 1 2 3 वेळा जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रिवाज तो व्हिडिओ पाहून हा पॉइंट महत्वाचा आहे. 3 टॉपिक मध्ये पुढे येणार आहे कंपोजिशन ऑफ वेव्हज. सो समजला आहे. ओके, वी कॅन स्टॉप हियर.